हे कोण शेअर करतायत? Yes, I'm ready. फेसबुक लाईव्ह माय न्यू फेवरेट कोणी स्क्रीन शेअर करतायत, त्यांनी अनशेअर करा प्लीज. माय न्यू फेवरेट स्क्रीन शेअर करतायत, त्यांनी अनशेअर करा. मला त्यांचं स्क्रीन दिसते. स्क्रीन शेअर करतायत? नाही, मी काही शेअर नाही करत आहे. मला त्याचं स्क्रीन नाही. माय न्यू फेवरेट एंटरप्राइज असं नाव आहे. शेअर नाही करत आहे. मला त्याचं स्क्रीन नाही. माय न्यू फेवरेट एंटरप्राइज असं नाव आहे. शेअर नाही करत आहे. ओके. माय न्यू फेवरेट नाव आहे. ओके. तुम्ही एक्झिट करून रिजॉईन करताय का ह्याच्यात? तुम्ही एक्झिट करून रिजॉईन करताय का ह्याच्यात? नाही, माय न्यू फेवरेटचं स्क्रीन दिसते ना, माय न्यू फेवरेट. माझी स्क्रीन नाही दिसत आहे का? नाही, राहुल दिसताय. कोणीतरी एक जण आहेत माय न्यू फेवरेट नावाचे. कोणीतरी एक जण आहेत माय न्यू फेवरेट नावाचे. मग मी लीव्ह करून पुन्हा जॉईन करू का? नाही राहुल दा, तुम्ही काही नका करू. पुन्हा जॉईन करू. नाही, नाही, तुमचं व्यवस्थित आहे. झालं. ठीक आहे. नाही, नाही, तुमचं व्यवस्थित आहे. झालं. ठीक आहे. करूया सुरू करूया. येस, काही अडचण नाही ना? आता मी दिसतोय ना? हो हो दिसतोय. त्यांना कौशिक नंबर पिन करशील. हो हो दिसतोय. सुरू करूया. Yes. इको काय ते कोणाकडे तरी 2 कम्प्युटर्स चालू आहेत. इको तेव्हा येतो. कुठून तरी इको येतोय. कोणाकडे तरी 2 कम्प्युटर्स चालू आहेत. माझ्या एकच आहे. मग दोन्ही पैकी एकाला कम्प्लिटली म्यूट आणि त्याचा झिरो करा. राहुलजी सुरू करूया. हो. सर्वांना नमस्कार. लेखक आपल्या घरी या आपल्या पुस्तकप्रेमी समूहाच्या उपक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज ज्यांची मुलाखत आपण घेतो आहोत ते एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला परिचित आहेच. पुस्तकप्रेमी या आपल्या व्हॉट्सअप समूहामध्ये तसेच फेसबुक समूहावरही त्यांच्या लेखांवरून आपल्याला त्यांची ओळख झालेलीच आहे. जे आमच्यासारखे काही लोक आलेले होते त्यांना त्यांची जरा जास्त ओळख झालेली आहे. एक लेखक, वक्ते, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक, याचबरोबर अध्यात्म आणि संगीत अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रुची असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री राहुलजी फाटे. राहुलजी, आपलं या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण त्यांना जाणून घेणार आहोत. त्यांना बोलतं करणार आहेत आपल्या समूहातील आपल्या सहकारी मीना साठे शहा आणि सुचिता नांदापूरकर फडके. फॉर्मली आपली मुलाखत सुरू करण्यापूर्वी मी राहुलजींना विनंती करतो की एका प्रार्थनेनं आपण सुरुवात करूया. पदारविन्दम् मुखारविन्दे विनवेशयन्तम् वटस्य पत्रस्य
पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिह्वे पिबस्वामृत देव, गोविंद दामोदर माधवेती। धन्यवाद सर. सवाई गंधर्व मध्ये पंडित जसराजजींकडून हे पहाटे पहाटे ऐकलेलं तुमच्या आत्ताच्या 4 ओळींवरून आठवलं. आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मी मीनाताईंना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी. नमस्कार. राहुल जी, राहुल नाम तो सुना है हमने, पण प्रश्न पहिल्यांदा तुमच्या शिक्षणापासून की तुम्ही फार्माकोलॉजी मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम तुमचा पूर्ण केलात आणि मग त्याच्यानंतर सौंदर्य प्रसाधनांच्या व्यवसायात कसे वळलात? मीनाताई, खरी गंमत अशी आहे की शिकलो फार्मसी आणि फार्माकोलॉजी सारख्या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं, गोल्ड मेडल मिळवलं, नागपूर विद्यापीठातनं मी एमफार्म केलं आणि नंतर असं लक्षात आलं की अरे जर का औषधं आपल्याला तयार करायची झाली आणि एखाद्या औषधाच्या क्षेत्रात काम करून ते जर लॉन्च करायचं झालं, एवढं मोठं पाठबळ, एवढा मोठा पैसा आपल्याकडे नाहीये आणि मग काय करता येऊ शकतं. तर तेव्हा असं लक्षात आलं की कॉस्मेटिक्स मध्ये तेव्हा जे कॉस्मेटिक्स होते ते नो इफेक्ट नो साईड इफेक्ट अशा पद्धतीचे कॉस्मेटिक्स होते आणि भारतीय त्वचेसाठी, भारतीय केसांसाठी असं काहीच उपलब्ध नव्हतं. म्हणून मग मनात पहिला विचार की आपल्या आवाक्यात असलेल्या गोष्टीवर जर रिसर्च केला तर आपण भारताला निश्चितच काहीतरी चांगलं देऊ शकू. आणि मग त्या धारणेतनं हर्बल वर्कआउट, कारण फार्माकोलॉजी बरोबर फार्माकॉग्नसी शिकवत असे मी, तर ते शिकवता शिकवता हर्ब्स सगळे शिकवताना असं लक्षात आलं अरे वा किती सुंदर आपले हर्ब्स आहेत इंडियन, आणि त्याचा जर आपण विचार करून त्यापासनं जर संशोधन करून चांगले कॉस्मेटिक्स निर्माण केले तर जगभरासाठी त्याला मान्यता तर असेलच, पण नाव आपल्या भारताचं जगभर नेता येईल या दृष्टिकोनातनं मग मी फार्मसी करून सुद्धा कॉस्मेटिक्स कडे वळलो. तुमचं युट्यूब चॅनल मी बघितलं, राहुल फाटे रिसर्च चॅनल नावाचं, आणि त्याच्यावर प्रमोशनल व्हिडिओज असतील अशा प्रकारे मला वाटलं. पण तुम्ही त्या व्हिडिओज मध्ये इतकी सगळी माहिती देता, म्हणजे सौंदर्यविषयक समस्यांबद्दल उलगडून सांगता वगैरे, हे व्यावहारिक तंत्र आहे की त्याच्या मागचा उद्देश काय? नाही, काय होतं मीनाताई, खरं प्रॅक्टिकली पाहिलं तर आपण भारत नावाच्या अशा देशात राहतो जिथं कॉस्मेटॉलॉजी कधी विकसितच झालं नाही आणि कॉस्मेटिक्स बद्दल माहितीच नसते. म्हणजे आज जरी आपण इथे असणाऱ्या लोकांना विचारलं की बाबा रे शॅम्पू कसा वापरायचा, तर लोक सांगतील अरे किती सोपं आहे, डोकं ओलं करायचं, शॅम्पू घ्यायचा, तो केसांमध्ये चोळायचा आणि डोकं धुवून टाकायचं. पण बाबा रे शॅम्पू असा वापरला की त्यानं स्कॅल्प ड्राय होत जातं, डॅन्ड्रफ होत जातो. शॅम्पू म्हणजे मायसेलर कॉन्सन्ट्रेट असतं शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर, आणि ते डायल्यूट केल्याशिवाय वापरायचं नसतं. म्हणजे शॅम्पू 8 ml घ्यायचा, तो अर्ध्या कप पाण्यात डायल्यूट करायचा आणि मग केसांना लावायचा. ही मूळ गरज असते. पण इतकी वर्ष झाली बघा, तुमच्या असं लक्षात येईल की शॅम्पू नेमका कसा वापरायचा माहिती नसतं. फेसवॉश किती वापरायचा, कसा वापरायचा, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन कुठले वापरायचे, त्वचा कशी ओळखायची, या गोष्टींबद्दलची अनभिज्ञता इतकी जास्त आहे की मला असं वाटायचं की केवळ प्रॉडक्ट प्रमोशन पेक्षा जर आपण आपल्या टीव्हीवरच्या व्याख्यानांमधनं लोकांना ही सगळी जाण करून दिली की तुम्ही तुमच्या त्वचेची, तुमची केसांची कशी काळजी घ्यायला पाहिजे, तर मला असं वाटतं खरंच भारत सुंदर होत जाईल. आणि मग त्या विचारधारेतनं हे सगळे व्हिडिओज तयार झाले. फारच सुंदर होणे हे एक चांगलं लक्ष आहे असं मला वाटतं. पण आता तुमच्या व्यवसायाचा पसाराही वाढलाय आणि तुमच्या कर्तृत्वाचा आवाजही वाढत चाललाय. मग सगळीकडे जातीने लक्ष कसं देऊ शकता? जातीनं लक्ष देण्यासाठी गंमत अशी आहे मीनाताई की आम्ही लोक टीव्ही बघत नाही,
घरचा टीव्ही सुरूच नाही. टीव्ही बघत नाही, वर्तमानपत्र वाचत नाही, वा. कुठल्याही पार्टी समारंभ या कुठल्याही गोष्टींना जात नाही. त्यामुळे भरपूर वेळ असतो. कुटुंबाला वेळ देता येतो, व्यवसायाला वेळ देता येतो, अध्यात्माला वेळ देता येतो, लिखाणाला आणि बरंच काही करत असतो. त्या सगळ्या गोष्टींना वेळ मिळतो. कारण मला असं वाटतं की कधी पार्टी, फंक्शन्स, टीव्ही, मीडिया या गोष्टींपासून दूर असल्यामुळे हे सगळं करता येतं. मला आठवलं आपले मोदी साहेबांनी सांगितलेलं, आईने मुलाला उचललं की आईला ओझं होत नाही त्याचं. असं काहीसं वाटलं. त्याच्यावरून तुमच्या सुरुवातीच्या प्रॉडक्टची नावं सौभाग्यवती मृणालिनी पाटेंवर आहेत. हो. त्यांचा किती सहभाग, कसा सहभाग? सहभाग नाहीच आहे मृणालिनीचा. सगळा व्यवसाय तिचा आहे, मी तिच्या पाठीशी आहे. लोक जसे म्हणतात ना की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखादी स्त्री असते भरभक्कम. मी म्हणतो ती यशस्वी स्त्री आहे या कॉस्मेटिक बिझनेस मधली आणि तिच्या पाठीशी मी फक्त तिचा चेहरा मोहरा म्हणून वावरत असतो. प्रॅक्टिकली फॅक्टरी सांभाळणं, तिथलं प्रोडक्शन सांभाळणं, डिस्पॅचेस बघणं, प्रत्येक ठिकाणच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करणं, इथपासनं प्रत्येक ठिकाणी जातीनं जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ती मृणालिनीची. आणि आज जे काय राहुल फाटे जगासमोर दिसतात ते मृणालिनीमुळे आहेत. आणि हे तोंड देखलं नव्हे, ही वस्तुस्थिती आहे. जे जे जाणतात आम्हाला त्या सगळ्यांना माहितीये की हे सगळं विश्व उभं करताना गाड्याची 2 चाकं होती, मृणालिनी आणि मी. आणि तो समतोल कधी ढळला नाही, म्हणून आज राहुल फाटे उभे आहेत. त्यांच्यासाठी. ओके, आपण तुमच्या पुस्तकांकडे वळूयात. अगदी अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी अशा 2 विषयांवर तुम्ही सर हात रेस करतायत, त्यांना काहीतरी विचारायचंय बहुतेक. कोण? सॉरी, अनिल मेहता सरांचा हात वर आहे. हात वर आहे का? कौशिक, अनिलजींनी काही मेसेज पाठवलाय? ठीक आहे, तेव्हा घेऊ. बरं. आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये प्रश्नोत्तर घेणार आहोत. बरं. एवढीच एक विनंती आहे की आपण पुस्तकप्रेमी समूहातले आहोत, त्यामुळे आपण राहुलजींच्या पुस्तकांवर, त्यांच्या लिखाणावर आणि त्यांच्या अभ्यासावर असे प्रश्न जास्ती घेऊ. नक्की. त्यांचं सौंदर्यशास्त्र आणि मग त्यांचं अन्नब्रह्म आणि ते सगळं जे आहे ते आपल्याला आपल्या दुसऱ्या मुलाखतीसाठी ठेवायला लागणार आहे बहुतेक. सो ही एक विनंती प्लीज मान्य करा सगळ्यांनी. पहिली 2 पुस्तकं, अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी, शरीरशास्त्र ह्याच्याविषयीची 2 पुस्तकं तुम्ही लिहिलीत. हे पाठ्यपुस्तकं आपल्यासाठी उपलब्ध आहेत. म्हणजे मी सुद्धा फार्मसी जेव्हा केलं तर तेव्हा बाकीची पाठ्यपुस्तकं उपलब्ध आहेत. तर मग ही वेगळी अजून 2 लिहावी अशी का वाटली? कारण असं होतं की जी काय फॉरेन ऑथर्सची अॅनाटॉमी फिजिओलॉजीची पुस्तकं उपलब्ध होती, एक तर भारतीय विद्यार्थ्यांना, आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या गावांमधनं येणाऱ्या विद्यार्थ्यांना ती भाषा अत्यंत टफ जात असे. आणि दुसरी महत्वाची अॅनाटॉमी फिजिओलॉजीतली गरज अशी असते की जेव्हा एखादा डायग्राम काढला जातो त्यावेळेला त्या डायग्राम वरनं त्या सगळ्या शरीराच्या भागाचं विश्लेषण होत असतं. आणि ते डायग्राम फोटोवरनं जर काढायचे म्हटले तर ते फार विचित्र जातं, समजत नाही, नेमके भाग लक्षात येत नाही. म्हणून पहिल्यांदा मी ठरवलं की अवघं पुस्तक लिहित असताना प्रत्येक डायग्राम हा माझ्या हाताने काढलेला असेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक एक बाजू त्याची मोकळी होत जाईल. आणि लिहित असताना उगाच फापट पसारा वाढवण्यापेक्षा फार्मसीच्या विद्यार्थ्यांना अॅनाटॉमी फिजिओलॉजीची कळायला पाहिजे. ते ऍक्च्युअल कळली तर ते लोक त्याचा प्रॉपर वापर करू शकतात. आणि मग त्या अनुषंगाने आपण काम करत असताना गंमत अशी झाली बघा की अनेक वर्षांपासून, आता गेली 17-18 वर्ष हे पुस्तक सुरू आहे, अनेक एडिशन्स त्याच्या झाल्या. आणि फार्मसीचे ऑलमोस्ट सगळ्या कॉलेजेस मधले विद्यार्थी, फार्मसी सोडूनच द्या, BAMS, BHMS मेडिकलचे विद्यार्थी पण ही पुस्तकं यासाठी घेतात की रिवाइज करायला, पटकन बघायला इतकं सोपं होऊन जातं की ते हँडबुक होऊन गेलंय लोकांना. आणि टफ पुस्तकं मार्केटमध्ये असताना एखादं पुस्तक वाचलं की त्यातनं पटकन समजावं या दृष्टीनं मी ही 2 पुस्तकं, एक डिप्लोमा फार्मसीसाठी अगदी आणखीनच सोपं लिहिलं आणि एक डिटेल्ड असं लिहिलं ते डिग्रीसाठी, MBBS, BAMS, BHMS आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे आणि मी मग जरा आधी फार्मसी केलं म्हणायचं. पॉप्युलर होत गेले.
ओके. तुमच्या कॉस्मेटिक्सचा ब्रँड हम्म. हा आता एवढा वाढलाय, बरोबर आहे? आपला म्हणजे अवघ्या काय म्हणतात भारतभर त्याला, तो आहे. सुरू केला तुम्ही तुमच्या एम्फॉर्म नंतर, हम्म. आणि तो आता एवढा तुमचा पसारा वाढलाय. नक्कीच हे काही सुरळीत आणि सोपं नसणार. अत्यंत अवघड त्याच्यासाठी होतं. तुम्हाला हं. काय अडचणी आल्या, कशा पार केल्यात? अडचणी म्हणजे मीनाताई खरं पैसाच नव्हता हो. बाकी सगळं होतं, हं. पैसाच नव्हता. हे फॅक्टरी खरंय. सुरू करायची तरी अडचण. लोन द्यायला बँकेने मला एवढा त्रास दिला पहिल्यांदा, की मी ते पहिलं लोन झाल्यानंतर ठरवलं आज नंतर मी आयुष्यात कधीही लोन घेणार नाही. आणि मग त्याला स्टकअप राहिलो. आणि आज जो काय व्यवसाय आम्ही वाढवत नेला आहे, तो 0 लोन बेसिसवर आणला. कारण एक अशी ठिणगी पेटून गेली होती, की बँकेने एवढा प्रचंड त्रास एखाद्या व्यक्तीला, जो होतकरू माणूस प्रयत्न करून पुढे जाण्यासाठी धडपडत असतो तिथं, आणि मी कधी ब्राइब्स दिले नाहीत. त्यामुळे मला ते फक्त 9 लाखाचं लोन जेव्हा 2000 सालाच्या आधी 96-97 साली आम्ही अप्लाय केलं होतं. फक्त 9 लाखाच्या लोनसाठी बँकने इतका त्रास दिला, की त्यानंतर मी ठरवलं आज नंतर आयुष्यात मी एकही पैशाचं लोन कधी घेणार नाही. तिथनं खरा आमचा प्रवास सुरू झाला, तो म्हणजे गरज पडली तर आम्ही स्वतः पॅकिंगला उभं राहायचो, स्वतः सेलला उभं राहायचो. या पद्धतीनं डेव्हलप करत करत आज मला असं छान वाटतं, की भारतभर तर ही कॉस्मेटिक्स आहेतच. पण खूपदा भारताबाहेरून असे महाराष्ट्रीयन लोक येतात. अमेरिकेतून कोणीतरी येतं आणि सांगतं, आम्ही राहुल फाटेंचे लिपोसॉफ्ट वापरतो बरं का गं. आणि मग ती भारतातली बाई तिला घेऊन येते. ती म्हणते, अहो ही अमेरिकेत आहे आणि ती तुमचं प्रॉडक्ट वापरते, मला माहिती नव्हतं, म्हणून मी तिच्या बरोबर आले. तेव्हा असं खूप छान वाटतं, की एवढी मेहनत करता करता आज जगभरात जिथं कॉस्मेटिक्सचा बोलबाला आहे, रिसर्च आहे, त्या देशांमधली माणसं जेव्हा आता माझी रिसर्च बेस्ड कॉस्मेटिक्स वापरतात, तेव्हा असा अभिमान वाटतो. लहान मलाही नक्कीच अभिमान आहे त्याच्याबद्दल. आणि लिखाणही तुमचं चालूच आहे. आणि शुचिता आता अशी होते, तिला तुमच्या पुढच्या पुस्तकाविषयी काहीतरी विचारायचं मला माहिती आहे. बोल ग. नमस्कार. मी म्हंटल आपल्याकडे काही येत आहेत की नाही सूत्रमित्र आज. राहुलजी, तुम्हाला प्रश्न विचारण्यापूर्वी मला एक धारिष्ट्य करायचं आहे. तुम्हीच लिहिलेली अष्टोत्तर शतनामावली आहे, त्याचा फक्त एकच श्लोक वाचणार आहे मी, कारण 11 श्लोक वाचायला माझी जीभ वळत नाही आहे. मी वारंवार प्रयत्न करून पाहिला. तर श्रोते हो, ऐका. दशातीता दत्ता दरघ्ना दयाब्धी दमदहना दशादर्शा दस्युघ्ना वंदन दवा दर्पहरा. राहुलजी, तुमच्या या पहिल्या श्लोकातनं जे दर्पहरा आहे ना, तर माझी नित्य प्रार्थना आहे की दर्प माझ्या आसपास सुद्धा फिरकू नये. जेव्हा तुमचे हे 11 श्लोक घरी त्या दिवशी येऊन वाचले, माझ्या असं लक्षात आलं की माझी जीभच वळत नाहीये. मी अनुवाद केल्याचा एवढा दावा करत फिरते, मराठीचे अनुवादक आहे मी. यातल्या 11 श्लोकातले 10 शब्द तरी मला ठाऊक आहेत का, असा मी प्रश्न विचारला. आणि माझ्या लक्षात आलं की माझी शब्दसंपत्ती फार मर्यादित आहे. राहुलजी, कसं मॅनेज करता हे इतकं सुंदर लिखाण? कुठे शिकलात हे सगळं? लिखाण कसं मॅनेज करतो हा प्रश्न मला पण पडतो. कारण बाकीचं सायंटिफिक लिहिणं सोपं असतं माझ्यासाठी, कारण तो अभ्यासाचा भाग असतो, तो नियमित वाचलेला असतो, त्याच्यावरती मास्टरी असते. परंतु जेव्हा आध्यात्मिक एखादी गोष्ट येते, तर मला असं वाटतं की मी एक संशोधक म्हणून त्याकडे बघत असतो. आणि एक संशोधक म्हणून ज्या वेळेला मी अध्यात्माकडे बघतो, तेव्हा माझा बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की हे सगळं आपल्या आवाक्यात असलंच पाहिजे. येणार नाही कसं? जर का इतरांना येते, तर एखादी गोष्ट आपल्याला पण येऊच शकते. या धारणेतनं मी जेव्हा अध्यात्माचा अभ्यास करायला लागलो, तेव्हा खऱ्या अर्थानं ब्लेस्ड बाय गुरुजी माझे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज. त्यांचं जीवन असं होतं की महर्षी वेदव्यास, नंतर शंकराचार्य, आणि नंतर तिसरी खरोखर ज्ञान अधिष्ठित विभूती कुठली असेल तर टेंबे स्वामी महाराज. आणि वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची ग्रंथ संपदा जर आपण पाहिली, मला एक छोटंसं उदाहरण त्यांच्या बाबतीत सांगावंसं वाटतं की माणगावला असताना त्यांनी द्विसहस्री गुरुचरित्र संस्कृत मध्ये लिहिलं.
आणि त्यानंतर 20 वर्षांनंतर हातात कुठलाही संदर्भ ग्रंथ नसताना, ते पुस्तक हातात नसताना अवघ्या पुस्तकावरची चूर्णिका लिहिली. सगळं डिटेल प्रत्येक श्लोक आणि श्लोक घेऊन त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देऊन अवघं पुस्तक लिहिलं. तर टेंबेस्वामी जर का पुस्तक नसताना 20 वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकाचं जसंच्या तसं पूर्ण यथार्थ वर्णन करू शकतात, तर तेच आपल्या बरोबर असताना कुठलंही आध्यात्मिक काम करणं अवघड जाईलच कसं? हे त्यांच्याच ब्लेसिंगमुळे मला असं वाटतं शक्य झालं. आणि मग त्यातनं संस्कृत भाषा शिकलेलो नसताना संस्कृत भाषेची जी काही लिहिलेली पुस्तकं होती त्यांचं मराठी भाषांतर मी करत गेलो. द्विसहस्री गुरुचरित्र, श्री सूक्त, पुरुष सूक्त, मेधा सूक्त, देवी सूक्त, अथर्व शीर्ष, रामरक्षा हे संस्कृत मधलं सगळं मराठीत येत गेलं. ते मला असं वाटतं गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे आणि दुर्दम्य इच्छाशक्ती, की असे एखाद्या गोष्टीवर भिडलं की नाही नाही हे आपल्याला पूर्ण करायचंच आहे आणि येत कसं नाही आलंच पाहिजे, ही इच्छाशक्ती कदाचित त्याच्या पाठीशी असेल. माझ्याकडे राहुलजी तुमच्या पुस्तकांची यादी आहे. मी आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांसाठी आणि वाचकांसाठी ते एकदा वाचून दाखवते. ब्रह्मकमळ, श्रुतिकमळ, द्विसाहस्री गुरुचरित्र, मराठीत ओवीबद्ध गुरुचरित्र, आराध्य स्तोत्र, देवी स्तोत्र आणि आरत्या, दत्त लीलामृत सागर सार, नंतर नवनाथ भक्तिसाराचा ओवीबद्ध अनुवाद केलेला आहे 40व्या अध्यायाचा, करुणा त्रिपती आणि दत्त प्रार्थना, गुरु बावन्नी, ही एवढी 9 प्रकाशित पुस्तकं आहेत तुमची अध्यात्माशी निगडीत. नंतर अन्नब्रह्म, सम ओवी ज्ञानेश्वरी, भारतीय सुगंध चिकित्सा आणि चांगदेव 65 ही 4 पुस्तकं तुमची येऊ घातली आहेत लवकरच. तर हा लेखनाचा तुमचा प्रवास असा या वाटेने होईल असं तुम्हाला वाटलं होतं का? म्हणजे फार्मसीचं पुस्तक तुम्ही आधी लिहिलं की ही सगळी अध्यात्माची लिहिलीत? कुठलं आधी लिहिलं? फार्मसीची पुस्तकं पहिले लिहिली आणि नंतर गंमत अशी झाली की कॉलेजच्या लायब्ररीनं ज्ञानेश्वरी घेतली होती योगायोगाने. फार्मसी कॉलेज आणि ज्ञानेश्वरी त्यांनी घेतली होती. यथार्थ ज्ञानेश्वरी होती. मला सहज गंमत वाटली की म्हटलं नाही आपण ज्ञानेश्वरी एकदा वाचायला पाहिजे. एवढं सगळे लोक ज्या ज्ञानेश्वर माऊलीच्या अभ्यासाबद्दल ज्ञानाबद्दल चर्चा करतात, काय आहे नेमकं भगवद्गीतेबद्दल त्यांनी सांगितलं, आपण एकदा वाचून बघूयात म्हणून मी इश्यू करून घेतली लायब्ररीतनं. वाचायला सुरुवात केल्यानंतर असं लक्षात आलं की बापरे 700 वर्ष जुनी मराठी बिराठी नाहीच आहे. ही अगम्य अशी भाषा आहे आणि खालचा अर्थ वाचला तर कळते नाही तर ती समजतच नाही आणि मग अर्थ वाचला तर ते गद्य होऊन जातं. मग मला असं वाटायला लागलं की आपण याचं जर का सुलभ मराठीमध्ये ओवीबद्ध जर का लिखाण सुरू केलं तर गंमत येईल नाही का, असा विचार करून मी लिहायला बसलो. अवघड जात होतं पण समश्लोकी ज्ञानेश्वरी लिहिण्याचा अट्टाहास जो होता त्याला खूप वर्ष झाली. म्हणजे मध्यंतरी अनेक पुस्तकं माझी येऊन गेली. आता ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या फक्त 300 ओव्या उरलेल्या आहेत. त्या लिहिल्या की ते बाकीचं प्रूफ रिडिंग वगैरे सगळं होऊन गेलेलं आहे. फक्त त्या 300 ओव्या लिहून झाले की ते पुस्तक प्रकाशकाकडे जाणार आहे. बापरे, सुरुवात झाली ज्ञानेश्वरीपासून. बर, म्हणजे फार्मसीच्या पुस्तकानंतर एकदम ज्ञानेश्वरीवर तुम्ही उडी मारलीत. हो, आम्हाला ज्ञानेश्वरीचं वाचन सुद्धा अजून झेपत नाही आणि तुम्ही पहिलाच जे सुरुवात केली अध्यात्माची ती ज्ञानेश्वरीची. मी मनापासून अशी प्रार्थना करते राहुलजी की त्या उरलेल्या 300 ओव्या तुमच्याकडून लवकर पूर्णत्वास येवो आणि आम्हाला वाचायला मिळू, जेणेकरून आम्ही एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचू. मला तुम्हाला या पुस्तकाच्या अनुषंगाने म्हणाल किंवा थोडासा वेगळ्या वाटेने जाऊन एक प्रश्न विचारायचा की मी तुम्हाला आजपर्यंत एक 5-7दा भेटले. तुमच्या कळत न कळत सुद्धा मी तुम्हाला ऑब्झर्व करत होते लोणावळ्याच्या कार्यक्रमात. माझ्या एक असं लक्षात आलं की आम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू अधूनमधून मावळतं. तिथे आमच्या चेहऱ्यावर असे म्हणजे मारक्या म्हशीसारखे वगैरे भाव येतात अधूनमधून. कधी वैताग येतो आमच्या चेहऱ्यावरती. बिईंग ह्युमन वी रिप्रेझेंट ऑल द इमोशन्स यु नो. पण तुमच्या चेहऱ्यावरचं हसू मावळत नाही. ते कसं काय कमावलंय सांगा बरं तुमचं सिक्रेट आज आम्हाला. साधी गोष्ट आहे शुचिताताई, माझी आई मला घडवत आली अवघं. मी जे काय आज आहे खरं ते 2 स्त्रियांमुळे आहे बरं का. एक माझी आई आणि दुसरी मृणालिनी.
हो ना. आणि हे घडत असताना आमच्याकडे एक बाई होती. ती विधवा होती. परिस्थिती खूपच गरिबीची होती. 4 मुलं होती. पोट भरण्याची भ्रांत असायची. फुलाबाई असं तिचं नाव होतं. बरं. आणि ती आमच्याकडे भांडी घासायला येत असे. धुणं भांडी करायला यायची. आणि सकाळी आली, की आल्यापासनं नित्य हसतच असायची. आई मला म्हणायची, "राहुल एकदा बघ, आपण फुलाबाईसारखं जगता आलं पाहिजे आपल्याला." अरे यातना, दुःख, त्रास कोणाला नसतात. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही वैषम्य आहे. काहीतरी अडचणी आहेत, काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. ते सगळे बाजूला ठेवले आणि आपण हसत राहिलो ना, तर लोकांची दुःख पण आपल्याला कमी करता येतात आणि आपण हसत राहिलं, की लोकं आपल्याबरोबर हसत मिसळतात. राहुल जर खरं काही कमवायचं असेल, तर हसायला शिक. कसाही प्रसंग आला, तरी हसता आलं पाहिजे. हे आई मला शिकवायची आणि मग ते अंगवळणी पडत गेले, की नाही आपण हसतच राहायला पाहिजे. काहीही झालं तरी हसायचं आणि हसतच प्रत्येक प्रसंग जीवनातला साजरा करायचा. या आईच्या शिकवणीमुळे कदाचित असेल, पण सतत हसत असतो. राहुल, गावाच्या वर येण्याचं कारण मला वाटतं तेच आहे. शक्य आहे. खूप सुंदर उत्तर दिलत तुम्ही. पण खरं सांगू का, आमच्याही आई-वडिलांनी आम्हाला असं खूप काय-काय चांगलं सांगितलं, पण आम्ही काही आत्मसात करू शकलो नाही. त्याचं कारण असं असेल का? असं होत नाही शुचिताताई. तुम्हाला जे लोक ओळखतात ना, तुम्ही नाही. किती ग्रेट आहात. आज आपला रोख राहुल फाटेंकडे. त्यामुळे माझा पुढचा प्रश्न असा आहे, राहुलजी, हां. तुम्ही हसता तेव्हा खूप सुंदर दिसता. पण हे नुसतं बाह्य रंग सुंदर असून काही उपयोग नाही, हो की नाही? तुमची जर आतून सुरेख असाल, तुमचं मन सुरेख असेल, तर तेच तुमच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं. तुमचा चेहरा तुमच्या मनातल्या भावना बोलतो. खरंय. की तुमच्या मनाला विशुद्ध कसं काय ठेवता, राहुलजी? पण मी आतून पण असाच असतो. कारण मी एक शिकत आलोय, की आतून एक आणि बाहेरून एक असं वागायचंच नाही. जे जसं आहे तसंच आपण वागायचं. समोरची व्यक्ती एखादी नीट वागत नाही, तर तिला स्पष्ट सांगून द्यायचं, की "बाई हे काही बरोबर नाही बरं का तुझं वागणं. जरा बदलायला पाहिजे." किंवा एखादी व्यक्ती छान वागत असेल, तर तिला स्पष्ट सांगून टाकायचं. जगता-जगता कितीदा तरी माझ्या स्टुडंट्सकडनं, माझ्या सहकाऱ्यांकडनं पण मी कितीतरी गोष्टी शिकत गेलो. पण शिकलो, की मी आजही त्यांना सांगतो, की हे मी तुमच्याकडनं शिकलोय बरं का. किंवा इतरांना सांगताना पण सांगत राहतो, की हे आपण मी यांच्याकडनं हे शिकलो, त्यांच्याकडनं ते शिकलो. आणि खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं, तर मी थोडासा कमी एक्स्ट्रोव्हर्ट होतो. म्हणजे मला असं वाटतं, की प्रत्येक गोष्ट आपणच व्यक्त करत राहिलो, तर कदाचित लोकं काय म्हणतील? पण एक माझी बहीण म्हणा, मैत्रीण म्हणा, एक व्यक्ती आहे तिला मी तिचं नाव शुचिता नांदापूरकर फडके. आणि तिला भेटल्यानंतर असं जाणवलं, की अरे एक्स्ट्रोव्हर्ट म्हणजे पूर्ण एक्स्ट्रोव्हर्ट असायला पाहिजे. कुठली मनात आलेली गोष्ट जर आपण वाईट विचार करतच नाही, तर ती थांबायची कशाला? आणि हो. त्यातनं मला एक मान्य करायला पाहिजे, की शुचिताताई भेटल्यानंतर मी आणखीन एक्स्ट्रोव्हर्ट झालो. जसा आहे तसा आतून बाहेरून सगळ्यात सारखा दिसायला लागलो लोकांना. म्हणजे हे खूप अनपेक्षित उत्तर होतं आणि आय एम ओव्हरवेल्म्ड अँड आय एम ऑनर्ड विथ दिस. पण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. थोडंसं पुस्तकांकडनं एका वेगळ्या प्रश्नाकडे येते. मी तुमच्या ब्युटी सेंटरला भेट दिली होती आणि मी उल्लेख केला होता, की मी तुमच्या क्लिनिकमध्ये आज जाऊन आले. तर तुम्ही मला म्हणालात, की ते क्लिनिक नाही. तर का बरं क्लिनिक नाही आणि ब्युटी सेंटर का बरं आहे ते? कारण शुचिताताई मी पहिल्या दिवसापासून एक गोष्ट ठरवून आलो होतो, की मला औषधं न वापरता लोकांना सुंदर बनवायचं. कॉस्मेटिक्सच्या ओके. माध्यमातून. आणि लोकांना सुंदर बनवण्यासाठी औषधं कशाला वापरायला हवीत? औषधांची गरजच पडायला नको. त्यांना सौंदर्य शास्त्रामध्ये मी एवढं रिसर्च केलंय आज, की जे अशक्य होतं त्या गोष्टी मी कॉस्मेटिक्सच्या माध्यमातून करून दाखवल्यात जगाला. टॅन, पॅचीनेस, ॲक्ने, पिंपल्स, त्याचे डाग यांनी जेव्हा एखादी व्यक्ती विरूप होत जाते, तिला परत सुरूप सुंदर बनवण्याचं काम मी केवळ कॉस्मेटिक्समधनं केलं. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की कॉस्मेटिक्समध्ये, कॉस्मेस्युटिकल्समध्ये आणि औषधांमध्ये काय फरक आहे? तर औषधांना साइड इफेक्ट्स आहेत. म्हणून ते एका तज्ञ डॉक्टरच्या मार्गदर्शनाखालीच वापरले गेले पाहिजेत. परंतु कॉस्मेटिक्स सेफ आहेत. चांगल्या दर्जाचे कॉस्मेटिक्स तुम्ही जर बनवले, तर त्यातनं जगाला मला असं वाटतं माझ्या मनासारखं सुंदर बनवता आलं पाहिजे.
क्या बात म्हणून मी म्हणतो की क्लिनिक वगैरे कशाला 8 तास पाहिजे, मस्त ब्युटी पार्लर्स आहेत आमची. अच्छा. त्यात आम्ही लोकांना खऱ्या अर्थानं सुंदर बनवतो. खरंय. राहुलजी, खरं म्हणजे सौंदर्य हा सगळ्यांचाच आवडता विषय आणि त्याच्यावर खूप बोलायला आवडेल. पण आज आपला हा पुस्तक प्रेमीचा कार्यक्रम असल्यामुळे परत पुस्तकाकडे येत राहणार. अं, तुम्हाला ओवी बद्दल जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा वाटलं होतं का की आपण अभ्यासाव्यतिरिक्त काही असं लिखाण करू आणि तेही अध्यात्माशी रिलेटेड, असं कधी वाटलं होतं? मी असं कधी माझं व्यक्तिमत्व मी जर पाहिलं तर मी एक गोष्ट शिकलो, ती म्हणजे मला आई अशी जबरदस्तीनं इलॉक्युशनसाठी, डिबेटसाठी पाठवत असे, की नाही राहुल केलंच पाहिजे, बोलता आलं पाहिजे आपल्याला आणि बोलता आलं पाहिजे असा टास करून मला ढकलायची ती, की नाही जा बोलून ये आणि बक्षीस आलं नाही तर बघ बरं का तू मी आहे, असं कसं येतं? आलंच पाहिजे असं सांगून ती मला ढकलायची. नाही मिळालं तर म्हणायचे जाऊ दे रे, पुढच्या वेळेला नक्की मिळणार आहे. आणि असं करता करता तिनं मला एक गोष्ट शिकवली, की म्हणे बघ इलॉक्युशनला किंवा डिबेटला जाताना जर तू तयारी करून गेलास ना, तर तू गच पडशील, तुला बोलता येणार नाही. काय वाचून आलोय याचा आठवता तू बोलण्याचा प्रयत्न करशील आणि तुझं बोलणं कधीच प्रभावी होणार नाही. विचार करून जाऊ नकोस, विषयाचा अभ्यास कर, माहिती असू दे, पण माहिती जी आहे ती तिथं आपल्याला अशी सहज बोलता आली पाहिजे, मांडता आली पाहिजे. वाचलेलं कधीच बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि मग त्यातनं मी असं घडतच गेलो, की जे समोर येईल त्याला समोर जायचं आणि ते सेलिब्रेट करायचं. बरं. आणि मग ज्ञानेश्वरी पाहिली तर मी ज्ञानेश्वरी सेलिब्रेट केली. मी जगलो. मला ती खूप आवडली. एक विचार आणि मला त्या ज्ञानेश्वरीतनं काय शिकायला मिळालं, तर अशी उदाहरणं ज्ञानदेवांनी दिली आहेत, की त्यात विकारच नाहीयेत, फक्त विचार आहेत. इंद्रियांना असलेले विकार जे असतात, त्या विकारांचा लवलेशही ज्ञानदेवांच्या एकाही उदाहरणामध्ये ज्ञानेश्वरीत शिरत नाही. ते नुसते विचार देत जातात. छोटी दिव्याचं उदाहरण असतं, पणतीचं उदाहरण असतं, ज्योतीचं उदाहरण असतं आणि हे सगळं बघत असताना असं लक्षात येतं, की अरे हे किती सुंदर आहे. विकार संपवून विचार जागृत झाले म्हणजे ज्ञानदेव जन्माला येतात. असे विकार संपवून जर आपल्याला प्रत्येकाला एक प्युरिटी निश्चित बाहेर असतं. अच्छा. बर. मग याच प्युरिटीचा धागा पकडून तुम्ही पुढची सगळी तुमचं लिखाण केलं का? म्हणजे 40वा अध्याय असो किंवा दत्त लीलामृत असो, हे आराध्य स्तोत्र असो. करायची गंमत आहे बरं का शुचिता ते. काय म्हंटल? दत्त लीलामृताब्दी सार जे आहे ते फार वेगळं पुस्तक आहे. म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अशी काही विभूती होते की ते अशी शब्दांची लीलया खेळायचे. म्हणजे काय कसं तर एक दत्त तर अवघा सागर आहे. त्या सागरातल्या फक्त 10 लाटा मला जगासमोर आणायचे आणि त्या आणत असताना त्या 10 लहरी, प्रत्येक लहर ही 100 ओव्यांची. बरोबर. अशा 1000 ओव्यांचा तो ग्रंथ लिहायचा ठरवला त्यांनी. दत्त महाराज आशीर्वादाला होतेच. आणि लिहिताना प्रत्येक ओवी त्यातली ही 22च अक्षरांची असली पाहिजे असं ते लिहायला बसले. म्हणजे 2200 अक्षरांची एक लहर आणि 22,000 अक्षरांचा अवघा ग्रंथ. अरे बापरे. काय झालं, माझा मित्र जेव्हा दत्त लीलामृताब्दी सार जेव्हा ते वाचत होते तेव्हा मला म्हणाले की सर अहो हे खूप अवघड आहे बरं का आणि वाचल्यानंतर कळत नाही. अरे पण मला असं सतत त्यांचं सांगणं होतं की आता याच्यानंतर जेव्हा तू मराठीत दत्त लीलामृताब्दी सार करशील, प्रत्येक ओवी 33 अक्षरांचीच असली पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितल्यानुसार म्हटलं ट्राय करू, पण काही हिंमत होईना. बरं. आणि म्हणाले नाही चल लिही रे, बघ मोजू नको लिही. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की एवढ्या पूर्ण 1000 ओव्या मला मोजाव्या लागल्याच नाही. बरोबर 33 अक्षरांची एक आहे.
आणि 33,000 अक्षरांचा हा नवीन संस्करण जे आहे दत्तलीलामृताब्दी साराचं, तर ते हो. आलं. ते मी असं नेहमी म्हणतो की गुरुदेवांनी लिहून घेतलं आणि हेच आहे. ते कोविद तेवढीच अक्षर आहेत, तशाच लहरी आहेत. आणि तसंच, आणि खरं सांगायचं तर दत्ताचं हे जीवनचरित्र वाचणं खूपच मौलिक आहे. दत्ताकडनं मी काय शिकलो, तर तुम्हाला माहिती आहे का की जगातला पहिला अर्थशास्त्रज्ञ दत्तात्रेय होता. हो का? हा मुलगा, या दत्तात्रेयानं सगळ्यात पहिल्यांदा कार्तवीर्य अर्जुनाला टॅक्सेशनची पद्धत शिकवली. काय सांगता? आणि टॅक्सेशनची पद्धत शिकवत असताना दत्तानं सांगितलं की अर्जुना, अरे 12% टॅक्स लावायला पाहिजे. आणि तो अनेकदा लागू नये बरं का, एकचदा लाव, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींवरती 12% टॅक्स लागू नये. या पद्धतीनं टॅक्सेशनच्या सिस्टीमचा जर विचार केला, जे टिळक सर जर असतील तर त्यांना त्याबद्दल अत्यंत आपुलकी असणार आहे त्यांचा विषय म्हणून. पण पहिल्यांदा अर्थकारण जर कोणी शिकवलं ते दत्तात्रेयानं शिकवलं. बरं. आणि हे सगळं दत्तचरित्र शिकता शिकता असं लक्षात आलं की अनसूया ही नुसती सती अनसूया नव्हती, अत्री हे नुसतेच अत्री नव्हते, हे खगोलशास्त्रज्ञ होते. अवघ पर्जन्य सूक्त ऋग्वेदातलं लिहित असताना तो मान्सून कसा येतो, ते पावसाचे पूर्ण ढग जे आहेत ते कसे प्रवास करतात, कुठल्या नक्षत्रांवर कसा पाऊस येतो, हे सगळं ऋग्वेदामध्ये मांडण्याचं पहिलं काम केलं ते अत्री नावाच्या पहिल्या शास्त्रज्ञानं, जे दत्तप्रभूंचे वडील होते. बरं. तर हे सगळं हळूहळू जसजसं शिकत गेलो बघ, त्याच्यावरती पुढच्या गोष्टी, त्याच्यातले लेख, त्याच्यावरचं लिखाण बरं. असं सुरू होत गेलं. त्यातनं माझं लिखाण मग पुढे प्रवासाला लागलं. आणि कोणकोणते विषय मांडलेत तुम्ही दत्तप्रभूंच्या या दत्तलीलामृता व्यतिरिक्त? दत्तलीलामृताविषयी जर विचार केला तर दत्तात्रेय हा भक्ती, योग आणि ज्ञान या तिन्हीचा संगम. बरं. दत्तात्रेयाकडनं आपल्याला पहिल्यांदा तर शिकायला मिळतं की अरे नुसतंच नामजप करत बसले, भक्ती करत बसले, पूजा अर्चना करत बसले तर तुम्ही वाटेला लागत नाही. भक्ती बरोबर योग आणि योगाबरोबर ज्ञान, समजून उमजून केलेल्या क्रियाच तुम्हाला आध्यात्मिक प्रवासाला घेऊन जातात. अन्यथा नुसताच जप करत राहणारी माणसं त्याच करत फिरत राहतात, असं दत्तप्रभूंचं सांगणं आहे. ते म्हणतात की तुम्ही ज्या काय क्रिया करतायत ना त्या कोणीतरी सांगितल्या म्हणून करू नका. जोपर्यंत तुम्हाला त्या समजत नाहीत तोपर्यंत करू नका. आणि म्हणून मग एक असं जिद्दच पेटून गेली की जी गोष्ट अशी लोक काही पण ठातूर मातूर मांडून टाकतात, तिथं मग त्याचा विचार करायला लागलो की आलं कुठनं, कसं आलं. मग त्यातनं रेणुकेचा अभ्यास करत गेलो. आणि आता पुढचं माझं ध्येय काही असेल तर अवघा रेणुकेचं जीवनपट मांडायचंय. कारण दही तयार केलं ते रेणुकेनं केलं बरं का. मिरचीची देठं खोडून दुधामध्ये टाकून त्या मिरचीच्या देठातल्या लॅक्टोबॅसिलायचा वापर करून दही तयार करणारी, त्या गाईचं दूध, दुधाचं दही, दह्याचं लोणी, लोण्याचं तूप, हे सगळे प्रकार जे आणले ते रेणुकेनं. म्हणून तिची जी गाय ती कामधेनू झाली. या गोष्टीतून मी जेव्हा ओढल्या जात गेलो या वेगवेगळ्या याच्यात, तर ते नुसते फिक्शन्स असण्यापेक्षा ते रिअलिस्टिक आहेत. तिथं विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाच्या अभ्यासातून ही अनेक पात्र घडत गेली. हे लक्षात आल्यानंतर मग अन्नब्रह्म जेव्हा मी लिहायला घेतलं तेव्हा ते अन्न आलं कुठून. ही साधी भगर जी आपण म्हणतो आज मिलेट्सच्या नावाने सगळीकडे बोलबाला होत आहे, या भगरीला अनु म्हणत असत. आणि अनु यासाठी म्हणत होते की या भगरीचा शोध लावला अनसूयेने. अनसूयेने ते धान्य शोधून काढलं, मिलेट शोधून काढलं, म्हणून अत्री महर्षींनी त्याला अनु असं नाव दिलं की भगर अनु झाली. अशा ज्या सगळ्या छोटे छोटे संशोधन, त्याची माहिती असं करता करता असं लक्षात आलं की अरे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर अत्यंत इंटरेस्टिंग तर आहेच, पण त्याबरोबर सायंटिफिक माहिती आपण या भारतभूमीलाच नव्हे तर जगापर्यंत पोहोचवू शकू. आपले ऋषी, आपले वेद, आपली परंपरा ही हे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन हे सगळं स्थापन होण्याच्या आधीची वैदिक परंपरा आहे. आणि हे नुसते ऋषी आणि पूजा अर्चा करणारे, यज्ञयाग करणारे नव्हते, हे सायंटिस्ट होते. म्हणजे रुचिक महर्षी, भृगु महर्षींचा शक्ती, शक्तीचा रुचिक, रुचिकाचा जमदग्नी आणि या रुचिकाचा भाऊ म्हणजे च्यवन ऋषी.
च्यवन. शिक्षकांनी अन्न संशोधन केलं तर च्यवनांनी आयुर्वेदावर संशोधन केलं. बरोबर. सगळं संशोधन जर जगासमोर आणायचं ते एक एक भाग उलगडत गेलं तरी मला असं वाटतं हे जीवन कमी पडून जाईल. मी तुम्हाला त्यावरच पुढचा प्रश्न विचारणार होते की तुम्ही इतके विविध स्तरावर विषय हाताळत असता. कधी अन्न हे पूर्ण ब्रह्म मालिका लिहिता, कधी लठ्ठ लोकांसाठी आहारशास्त्र लिहिता, कधी आईगिरी नंदिनी सारखं अतिशय कठीण स्तोत्र सहज मराठीत आणता. हे सगळे विविध आयाम हाताळताना तुम्हाला कधी मर्यादा जाणवतात का हो? शब्दांच्या मर्यादा म्हणा, कधी उत्साह कमी पडतोय, कधी वेळच पुरत नाही, कधी घरच्यांची नाराजी होते, असे आमच्या सारख्यांना येणारे प्रश्न तुम्हालाही पडतात का हो? नाही पडत सुचिताताई, कारण मी लिहायला बसलो की मृणालिनी माझ्या पाठीशी असते. ती म्हणते बरं. की तुझी लिहायची वेळ झाली आहे, त्यामुळे आता मी डिस्टर्ब करणार नाही. कारण मी सहसा रात्री 12 नंतर माझं लिखाण करायला घेतो. रात्री 12 ते 3 ही माझी लिहायची वेळ असते रोज रात्री. बरं. आणि त्या वेळामध्ये मग कुणाचाच अडसर नसतो, फोन येत नसतात. तसे मी फोन घेत नाही फारसे, त्याच्यामुळे लोक माझ्या वाटेला जात नाही. परंतु फोन येत नसतात, कुठलीही अडचण नसते. ते 3 तास पूर्ण शांतपणे मिळत असतात आणि त्याच्यामुळे जे काही विचार केला त्याच्यावरती शांतपणे बसून विचार करायला मिळतो. आणि विचार केला की जे म्हणजे मला ना आई सांगायची, राहुल माझ्या प्रत्येक गोष्टीत माझी आई डोकावते, कारण दोघीच मला घडवणाऱ्या होत्या, मृणालिनी आणि माझी आई. तर म्हणायची, अरे असं शब्दांमध्ये कधी कमी पडायचं नाही बरं का, भरभर आलं पाहिजे. बरं. त्यावेळेला मला आठवतं मी 7वी मध्ये होतो. मला म्हटलं म्हणजे कसं काय ग? तर म्हणे बघ, एक शब्द दिला ना की 10व्या मिनिटाला तुला कविता लिहिता आली पाहिजे आणि ती लिहून पूर्ण झाली पाहिजे. बापरे. म्हटलं आई कसं काय शक्य आहे? म्हणजे सगळं शक्य आहे, काही अवघड नसतं. 10 मिनिटं तुला देते. मला असा रुमाल काढून दिला आणि मला आता या रुमालावरती कविता लिहायची. आणि मला माझ्या सगळ्या कवितांमधली ती पहिली कविता तेवढीच एक आठवते की कळकट मळकट किंचित दमट होतो माझा रुमाल. कोण अधिक भाग्यशाली? माझा रुमाल, तुझा गाल, मनस्वी गुलाल. माझ्यापेक्षा निश्चितच भाग्यशाली तो रुमाल, माझ्या आधी तोच तुझा चुंबून घेतो गोरा गाल. वा वा. त्या काळात प्रेमात पडला? प्रेमात नाही पडलो, पण रुमालावरती लिहून घेतलं. मग ती मला म्हणाली की नाही शब्द अडणार नाही, लय शिक, तालात म्हणायला शिक. शब्दांबद्दल तिने इतकं सुंदर सांगितलं. म्हणे बघ, काळे रेळे गोरे रेळे रेळ्यात रेळे मिसळले. असं जर म्हणायला घेतलं तर म्हणता येत नाही बघ. म्हणे काळे गोरे रेळे रेळ्यात रेळे मिसळले, बराबर म्हणायला घेतले की आपण 100% चुकतो. बरोबर आहे. आणि राहुल, अरे लईत म्हण, चुकतच नाही. म्हटलं म्हणजे कसं? म्हणे बघ, काळे रेळे गोरे रेळे रेळ्यात रेळे मिसळले, काळे रेळे गोरे रेळे रेळ्यात रेळे मिसळले. तरी एकही चूक होत नाही. लई मध्ये लिहिता आलं तर शब्द गवसतात. एखादा शब्द जड जात असेल तर त्या शब्दाला पर्याय शोधलाच पाहिजे, पर्याय आलाच पाहिजे. कविता टाकायची म्हणून लिहायची नाही. तिथं वजन कमी पडता कामा नये. राहुल, एकच कविता लिही, पण ती लिहिताना अशी लिही की तिची लय म्हणताना जाणवली पाहिजे, असं ती मला म्हणाली. तुम्ही आता राहुलजी एक उल्लेख केलात की मी फोन कमीच उचलतो. मला आठवतं की मी पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला भेटायला आले आणि तुमचा फोन वाजत होता आणि तुम्ही तो टोटली इग्नोर करत होतात, कारण मी तुमच्या समोर बसले होते आणि तुम्ही 100% अटेन्शन त्या क्षणी मला देत होतात. म्हणजे माझ्या समोरचं जे काम आहे त्याप्रती मी जेव्हा 100% एकनिष्ठता दाखवते तेव्हाच काहीतरी सुंदर आकाराला येतं, हे मला तुमच्या त्या दिवसाच्या कृतीवरनं लक्षात आलं. ही एक गोष्ट. आणि तुम्हाला तुमच्या आईने खूप छान घडवलंय. ऍक्च्युली आम्ही पण खूप प्रयत्न केला आमच्या मुलांना घडवायचा, ते घडले की नाही आम्ही काही सांगू नाही शकत. राहुल, मला तुम्हाला असं म्हणायचं की जे मगाशी अष्टोत्तर शतनामावलीचं मी पहिलं छोटंसं एक कडवं म्हटलं, आम्हाला जे उच्चारण कठीण गेलं, तुम्हाला इतकं सोपं कसं काय लिहिता आलं? सोपं नाही, इतकं सगळं प्रचंड कठीण तुम्ही इतकं सहज कसं लिहिलं, हा प्रश्न काही मला सुटत नाहीये बघा. खरंच नाही. त्यावेळेला ती दत्ताची अष्टोत्तर शतनामावली लिहायची होती. ही सकारात्मक नामावली आहे.
सगळे शब्द इथपर्यंत पूर्ण ती द ची बाराखडी आणि त्याच्यातच बसलेले शब्द आहेत. हा. तर गुरुदेव वासुदेवानंद सरस्वती मला म्हणाले की सहज आहे रे, लिहिता आलं पाहिजे. एक मिनिट. गुरुदेव वासुदेवानंद तुम्हाला म्हणाले म्हणजे असं मी म्हणतो की ते माझ्याशी बोलतात. संवाद पण साधतात असं असं म्हणतो. बोलायला गेलं तर त्यातनं उगाच अंधश्रद्धा, उगाचच बुवाबाजी समोर येते, म्हणून मी या गोष्टीला फारसा प्रमोट करत नाही. पण माझा बरं. त्यांचा जेव्हा संवाद सुरू असतो तेव्हा ते मला म्हणतात की अरे सोपं आहे राहुल, लिही चल, येईल बरं का रे. आणि मग म्हणतात बसलं की होईल. आणि त्यांच्याच प्रेरणेमुळे मग अनेक स्तोत्र, अनेक गोष्टी आणि आईगिरी नंदिनी सारखं जर स्तोत्र तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की जसं मराठीत आहे हो. हे संस्कृतमध्ये तसंच्या मध्ये. तसं मराठीत आलं आहे. हो. शब्द चुकत नाही, ताल चुकत नाही, मात्रा चुकत नाही, लय चुकत नाही, अर्थासहित जसंच्या तसं ते येत जातं. आणि बरोबर. चॅनलला माझ्या पाहिलं तर मी संस्कृतमध्ये पण म्हटलेलं ते आहे आणि मराठीत पण बरं. म्हटलेलं आहे. कुठे वचन बदलत नाहीत, शब्द बदलत नाहीत. मला ते नेहमी सांगतात की अरे जे आपण वाचत असतो ना त्याच्या अंतरंगात शिरलं, हा. दुसरा काही विचारच डोक्यात असायला नको. बरोबर. आणि जर डोक्यात दुसरा काही विचारच नसेल त्यांना ते आहे मध्ये जर भिनलेली असेल तर पुढचे येणारे शब्द पण त्याच लयीत येतील, ते बदलणार नाहीत. आणि ते वजन न बदलता जर आपल्याला हे मांडायचं असेल तर त्यात पूर्ण एकाग्र झालं पाहिजे. आणि हे एकाग्र होणं म्हणजेच मेडिटेशन, अशी त्या व्याख्या मला शिकवतात. You make it sound very simple, but it is utmost difficult task, believe me. माझा प्रश्न हाच होता की आईगिरी नंदिनीचं इतकं सुकर काव्य करावं हे कसं स्फुरलं, पण त्याचं उत्तर तुम्ही ऑलरेडी दिलं, म्हणून मी पुढचा सुचिता, प्रश्न घेतो. त्याच्या आधी एक मला प्रश्न विचारू देत. Yes, तुम्ही मीना. संस्कृत शिकला आहात का? काय? नाही, संस्कृत शिकलो नाही, मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलोय. त्यामुळे माझं सगळं शिक्षण इंग्लिशमध्ये झालं आणि मला सगळ्यात जास्त भीती मराठीची वाटायची. आणि म्हणायचं किती वाह्यात भाषा आहे, ते ह्रस्व काय आणि दीर्घ काय, अरे सगळ्या मोठ्या ईच्या मात्रा देऊन टाकल्या असतात तर किती सोपं होतं, असं मला लहानपणी वाटायचं. भीती वाटायची अशी मराठीची. पण ती मराठीची भीती पण आईनेच घालवली. तिनं मराठीत MA केलं होतं, प्रचंड वाचन होतं. आणि मग शाळेतून आलं की मला ती वाचायला लावायची. आणि पहिलं पुस्तक तिनं माझ्याकडनं वाचून घेतलं ते श्रीज जोशींचं आनंदी गोपाळ. बरं. आनंदी गोपाळ वाचल्यानंतर मग त्या पहिल्या पुस्तकाचे संस्कार माझ्यावर खूप होत गेले. बरं. Yes. मीना, एक प्रश्न जाऊ पुढे. हा. एक. तुमच्या हा भाषा वृद्धीसाठी काय करता? तुम्ही म्हणालात आता की ते शब्द सुचत जातात मला, पण हे आमच्यासारख्या सामान्यांना फारसं पटणं शक्य नाही. ते कोणीच सामान्य नसतं ग. नाही, सामान्य म्हणजे या दृष्टीने एक विचार जर केला की एक आपल्याला काव्य लिहायचं आहे आणि मला 11 शब्दांमध्येच ते लिहायचंय समजा, किंवा 12, किंवा शार्दूल विक्रीडितात आपण गेलो 12 आणि 7 असं करून आपल्याला ते मंगलाष्टकच लिहायचं आहे. तर पहिल्यांदा लिहायला घेतल्यावर ते चुकेल, मे बी तशा मात्रा बसणार नाहीत. पण 3दा म्हणून पाहिल्यावर जर म्हटलं की नाही हे बसत नाहीये, मला हे शब्द बदलायचे आहेत, तर मनाला स्ट्रॉंगली सजेस्ट केलं की शब्द येतात. बरं. त्याच्यासाठी वाचन करता किंवा काही? नाही, एकदम सोपं आहे. म्हणजे मी त्यात एकच शिकलो की त्या एका विषयातून दुसरीकडे वळायचंच नाही, त्यात पूर्ण गुंतून जायचं, फोकस तेवढ्यावरच करायचा. मग मी असं काही लिहत असलो ना, आजूबाजूला येऊन कोणी बोललं ना तर मला समजतच नाही काय बोललंय, आणि मग माझी पंचायत होऊन जाते. इतका मी एखाद्या गोष्टीत तल्लीन होऊन जातो. तल्लीन झाले की शब्द येतात, हे मात्र खरंय. मेडिटेशनच करायला लागते. हा, मग तल्लीन होणं म्हणजे मेडिटेशन. दॅट्स ट्रू. विचारू पुढचा? अगदी. येस. आता हिने जे विचारलं त्या अनुषंगानेच होतं आमचं की शब्द साधना कशी करता, पण त्याचं उत्तर तुमच्या या मेडिटेशन मध्येच आलं. मला मध्ये थोडंसं इंटरप्ट करतो. मी जेव्हा बोलत असतो ना, दर गुरुवारी मी पाऊण तास
आध्यात्मिक विज्ञानाबद्दल बोलतो. बरोबर. त्या भाकड कथा वगैरे मी काही कधीच सांगत नाही. मला ते म्हणतात की त्या कथा आणि पुराणांमध्ये आपल्याला गुंतायचं नाही. जर नवीन पिढीला अध्यात्माची ओळख करून द्यायची असेल तर त्याचं विज्ञान कळलं पाहिजे. बरं. आणि मग बोलायला लागल्यानंतर एकदा बोललं की एका शब्दाला ते सांगतात, आता याला 3-4 समांतर शब्द सांग, बराबर बोल पुढे. हा. आणि मग गंमत वाटते, पण बोलता बोलता शब्द आठवतात, सुचतात आणि एकाच शब्दाची अनेक रूप, अनेक अंगांनी, अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी मांडता यायला लागतात. सहज बोलता बोलता विचार करताना शब्द आठवावेच लागत नाही, विचार करावाच लागत नाही. मात्र एकच असतं, बोलताना पण पूर्ण मी त्या विषयामध्ये इतका तल्लीन होऊन जातो की मला इतर कशाचं भानच राहत नाही. ते चांगलं की वाईट मला माहिती नाही, परंतु मी जे काय करत असतो त्याच्यामध्ये एवढा गुंतून पडतो की मला इतर विचारच येत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे माझा. उलट ही साधना खूप करणं कठीण आहे आणि ती तुम्हाला सहज साध्य होते. त्या अनुषंगाने मला असं विचारायचं की केवळ दत्तगुरूंची भक्ती करता की मला गणपती पण आवडतो, मला देवी दुर्गा पण आवडते, असं काही तुमचे प्रेफरन्सेस आहेत का भक्तीमध्ये? मी मुळात दत्तभक्त नाहीच. नाही. माझं आराध्य जगदंबा आहे. बरं. आणि मला स्वतःला प्रश्न पडायचा, मी महाराजांना विचारायचो, दत्तप्रभूंबद्दल आस्था आहे, निष्ठा आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, मान्य आहे, पण माझं आराध्य जगदंबा आहे. बरं. आणि मी तिच्यात इतका एकरूप होत असताना मी माझ्या गुरुदेवांना विचारायचो की हो, हे मध्येच दत्तप्रभू कसे काय आले? तर ते म्हणायचे की दत्तप्रभूंचं आराध्य म्हणजे त्रिपुर सुंदरी. बरोबर. आणि मग असं लक्षात यायला लागलं की अरे, ही दैवत फक्त वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहेत, अन्यथा त्याच्या अंतरंगात गेलात तर गंमत पहा. ती कोल्हापूरची महालक्ष्मी, बर, ती शंकराची बायको की विष्णूची बायको? तर बायको हा शब्दच चुकीचा आहे, कारण ती विवाहानं बायको नाही, ती सहधर्मचारिणी आहे. आणि तीच जेव्हा मणिपुरात असते तेव्हा त्या विष्णूची स्वामिनी असते, नुसती सहधर्मचारिणी नव्हे. तीच अनाहतात जाते तेव्हा त्या शंकराची स्वामिनी होते. आणि इकडे आपण त्यांना नवरा बायको वगैरे अशा नात्यांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ही प्रकृती आहे, शक्ती आहे. मणिपुरामध्ये तिचं स्वरूप लक्ष्मी असेल तर अनाहतात तिचं स्वरूप जगदंबेचं होतं, पार्वतीचं होतं. तीच विशुद्धीत गेल्यानंतर तिचं सरस्वतीचं ज्ञान अधिष्ठित रूप असतं. म्हणजे फक्त जसजसं तुम्ही रिफाईंड होऊन पुढे पुढे जाता जीवनामध्ये, तशी तुमची प्रकृती बदलत जाते आणि तुमची प्रकृती म्हणजे तुमच्या जीवनाची सहधर्मचारिणी किंवा तुमची स्वामिनी असते. त्यामुळे एकदा त्या दैवतांच्या ओघातून आतपर्यंत शिरलं की मग हा गणपती, ही जगदंबा, हे दत्तप्रभू, हा श्रीकृष्ण, असं सगळं संपून जातं आणि एकच निरंतर स्वरूप समोर उभं राहतं. किती सुंदर सांगितलं, खूप सुंदर सांगितलं राहुलजी. खरं ह्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे, पण मग माझे पुढचे 2-3 प्रश्न राहून जातील, म्हणून मी नाईलाजाने परत पुस्तकांकडे येते की मध्यंतरीच्या काळात तुम्ही जेव्हा अन्न हे पूर्णब्रह्म सिरीज लिहित होतात ना, म्हणजे अनसुयेचं सगळं तिने आहारशास्त्र कसं आकाराला आणलं, आणि त्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सगळीकडे फॉरवर्ड करत होता आणि कधीतरी असं झालं की तुमचे लेख आपले म्हणून कोणीतरी पाठवले, असं होतं तेव्हा नेमकं काय त्रास होतो आपल्याला? प्रॅक्टिकली विचार केला, खरं खरं सांगतो शुचिताताई, सांगा. की मला ते कोणी आपल्या नावाने टाकले म्हणून वगैरे काही त्रास होत नाही. पण गंमत अशी आहे की एखादा विषय जेव्हा त्या डिटेल सहित जर तुम्हाला विचारला आणि तुम्ही त्याची शास्त्रोक्त उत्तर देऊ शकला नाहीत, तर हे वैज्ञानिक लिखाण जे असतं ते कुठेतरी चॅलेंज होऊ शकतं. बरोबर आहे. आणि नुसतं माझं लिखाण म्हणण्या पलीकडे आज नुसतं नाव घेताना हे राहुल फाटेंनी लिहिलं इथपर्यंत मान्य आहे, पण त्या पलीकडचे त्याचे विचार जे आहेत ते जास्त परिपक्व आहेत, महत्वाचे आहेत, वैज्ञानिक आहेत. आणि ते विचार वाचण्यासाठी लोक जेव्हा येत आहेत तेव्हा मध्येच जर ते कोणी स्वतःच्या नावानं टाकलं तर तुम्हाला त्याच्या पुढची जर माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल तर निश्चित तुम्ही तुमच्या नावानं प्रमोट करा, माझी हरकत नाही. पण अन्यथा त्या विषयाचं गांभीर्य आणि डेप्थ ती मात्र तुम्हाला प्रतिपादित करता आली पाहिजे, असं मला नेहमी वाटतं. हो ना. येस,
नवीन पुस्तक कोणतं येतंय राहुलजी तुमचं? नवीन आता 3-4 आहेत. एक हा तर हा. सुगंध चिकित्सेवरती माझा खूप अभ्यास आहे. कारण अरोमा थेरपी ही जगभर फ्रान्समधनं येत असताना आपल्या बरं. आयुर्वेदानं अत्यंत प्रगल्भ अशी सुगंध चिकित्सा मांडलेली आहे. बरं. सुगंध चिकित्सा इतकी सुंदर आहे की वेगवेगळ्या सुगंधांमधनं तुम्ही मेंटल रिलॅक्सेशन पर्यंत जाऊ शकता. ते अगदी स्ट्रेस जाऊन तुमच्या वेगवेगळ्या विकारांवरती तुम्ही त्याच्यातनं निश्चित मार्ग काढू शकता. आणि हो. या सुगंधांमध्ये नुसती फुलंच नाही तर आपले मसाले आहेत, आपले अनेक प्रकारची पानं आहेत, फुलं आहेत, त्याची झाडांची खोडं आहेत आणि या सगळ्या आपल्या भूमीतली जी सुगंधी तत्व आहेत, हम्म. जर तुम्ही आता बघा, जर मी सांगितलं की लँग-लँग किंवा पचौली किंवा रोजमेरी, तर हा. हे सुगंध आपल्याला आठवतही नाहीत आणि जाणवतही नाहीत. बरोबर. पण मोगरा म्हटला, वाळा खस म्हटला, की आपल्याला हो. पटकन त्याची जाणीव होते. कारण आपल्या मातीतले हे सुगंध असतात आणि आपण बरोबर. त्या मातीत ग्रो होतो. जेनेटिक्स आपलं ज्या मातीत रुजलेलं असतं, त्या हा. जेनेटिक्सची आपल्याला सवय असते आणि म्हणून आपले सुगंध आपल्यावर काम करतात. उद्या उठून हम्म. आपल्याला लँग-लँग सारख्या गोष्टी आपल्यावर काम करणार नाहीत. पण बरोबर. आपली दालचिनी, आपले मिरे, आपलं तेजपान, आपला मोगरा, आपली चमेली, आपला चाफा, या सगळ्या गोष्टी आपल्याला जवळच्या आहेत, माहितीतल्या आहेत आणि त्या सुगंधांबद्दल जेव्हा बोललं जातं, तेव्हा आपण हरखून जातो. खरंय. आवडीने त्याच्याबद्दल आपल्याला गांभीर्याने वाचायला लागतो. आणि ही भारतीय सुगंध चिकित्सा च्यवन ऋषींपासनं आयुर्वेदामध्ये प्रतिपादित केलेली आहे. परंतु त्याचा योग्य अभ्यास न झाल्यामुळे ती कदाचित जगासमोर आली नाहीत. असेल तसंही असेल. तुम्ही आता सुगंधांची नावं घेत होतात ना, आता कवठी चाफा त्याचा सुगंध अनुभवून मला काही वर्ष झाली आहेत. पण एकट्या त्या फुलाचं नाव घेतलं की तो सुगंध आपल्या नाकांना जाणवू लागतो. जाणवतो. ते आपल्याला जेनेटिकली आलेलं आहे आपल्याकडे आणि आपण तेच अनुभवलंय. राहुलजी, तुम्ही पुस्तकं तर लिहिता, खूप माहिती असते तुमच्याकडे. पण नुसती पुस्तकं लिहिली म्हणजे होत नाही, बरोबर? ती पुस्तकं आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा होतो तुमचा? नाही, त्या मी स्वतः पुस्तकांबद्दल मी प्रकाशित करते. आणखीन जसं मी तुमच्याकडनं काही गोष्टी शिकलो ना, हा. तसं श्रेया राजवाडे त्यांच्याकडनं पण मी काही गोष्टी शिकलो. त्या बरं. मला परवा सांगत होत्या, तेव्हा मी विचार करत होतो, की म्हणे टिळकांच्या एका संस्थेच्या व्याख्यानाला गेले आणि तिथे मी ऐकलं, की हे सगळे विचार मांडल्यानंतर नुसते विचार नव्हे, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल याच्याकडे विचार केला जातो. तेव्हा माझ्या लक्षात आलं, की अरे आपण याचा विचार करत नाही, पण आपण वागतो असंच. आणि मग त्या दिवशी मी आणखीन एक खूणगाठ बांधली, की आता कशी? याच्यानंतर जेव्हाही कधी एखादं काम आपण करायला घेऊ, हं. त्यातलं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसे होतील, त्यातनं आणखीन डेव्हलपमेंट कशी होईल, आणखीन बरं. जगापर्यंत कसं पोहोचता येईल, हे आता पुढल्या लिखाणापासून आपण खूणगाठ बांधायची, हे मी श्रेयाताईकडनं शिकलो. बरं. पण म्हणजे नक्की तुमची पुस्तकं प्रेमी समूहानं मला प्रकाशित खूप काही दिलंय श्रेयाताई. नाही, पण ही प्रकाशित कशी होणार आहे तुमची पुस्तकं? हा एक आम्हाला उत्सुकतेचा भाग आहे. मला कारण पण तो आम्हाला मोठा प्रश्न आहे. प्रश्न तर मला पण आहे. माहिती नाही, तयार झाल्यावर लोकांना दाखवून बघू. आवडलं तर प्रकाशित करतील, नाहीतर राहील तसंच. बरं. मला वाटतं मीना, 8 वाजत आलेले आहेत. पुढची सूत्र मी तुझ्याकडे द्यावीत. मग हे एक प्रश्न शेवटचा मला आहेच. हां. माझी जी मुलीची पिढी आहे, हं. मराठी नाही वाचत. खरंच आहे. इंग्लिशमध्ये करणार का? मी ना ते खरं सांगू, माझं आता सगळं लिखाण तेजस्विनी मुलगी माझी, तिची भाषा खरंच छान आहे, समृद्ध आहे आणि छान लिहिते ती. तिच्या आईनं तिच्याकडनं इंग्लिशवरती मेहनत करून घेतली आणि तिचं इंग्लिश खरंच खूप समृद्ध आहे. आणि तिला सांगितल्यानंतर आता जसा मी लठ्ठ लोकांसाठी जे लिहायला घेतलं, तेव्हा खूप मराठी भाषिक नसलेल्या लोकांचे मला मेसेजेस आले, फोन आले, की हे दुसऱ्या इंग्लिशमध्ये नाही मिळणार का? तर तेजस्विनी ते सगळं आता इंग्लिशमध्ये लिहिते आणि माझी अशी इच्छा आहे, की मी जे काही लिहीन ते सगळं तिने इंग्लिशमध्ये आणावं. खरंच आणावं. माझी पण त्यांना विनंती आहे. आणि ह्याच्याबरोबर आपली वेळ इथे संपते. आपल्याबरोबर खूप काही बोलतायत
असे खूप विषय आणि आम्हाला तुमच्याकडनं जाणून घेण्याची इच्छाही आहे. सौंदर्यशास्त्र किंवा अन्नशास्त्र ह्याच्यावर मला वाटतं आपल्याला असाच एक कार्यक्रम अजून एकदा घ्यावा लागेल कधीतरी. नक्की घेऊया. तो आपण घेऊ अशी माझी इच्छा आहे. आता सुद्धा आपल्याकडे काही प्रश्न आलेत प्रेक्षकांकडनं. एकच विनंती आहे की आपला पुस्तकप्रेमी समूहाचा पुस्तक आणि लेखन या विषयावरचा आजचा कार्यक्रम आपण त्या अनुषंगाने प्रश्न घेऊ. कोणाला प्रश्न पाठवायचे असतील तर त्याच्या चॅटमध्ये लिहा किंवा कौशिकला त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवा. तुमचे आम्ही दोघी आभार मानतोच. गेले काही दिवस आपण या अनुषंगाने बोललो, खूप बरं वाटलं. अजून खूप जाणून घ्यायची इच्छा सगळ्यांबरोबरच माझीही आहे. पण पुढची सूत्र आता कौशिककडे सोपवते. नक्की. कौशिक. धन्यवाद मीनाजी. माझा आवाज ऐकू येतोय? अगदी. हो. आता माझ्याकडे जे प्रश्न आलेत ते विचारतो. सुनील गोगोरे यांनी प्रश्न विचारलाय की भारतात फेअर स्किन किंवा गोरेपणाची जी क्रेज आहे तिचा फायदा फार्माच्या मल्टीनॅशनल कंपन्या आजवर घेत आल्यात असा एक आरोप नेहमी होतो. त्यात तथ्य आहे का? आणि तुमच्या सौंदर्यशास्त्रावर एखाद्या पुस्तकात तुम्ही याचा काही उहापोह केला आहे? कौशिक, खऱ्या अर्थानं सांगितलं तर काळ्याचं गोरं होता येत नाही. परंतु माझं असं म्हणणं आहे की काळे पण विरूप कुठे असतं. एखादी काळी व्यक्ती पण फार सुंदर दिसते बरं का, फक्त तिची स्किन पॅची नसावी. म्हणजे कपाळाचा रंग वेगळा, डोळ्या मला एक प्रश्न विचारायचा होता की आता जे आपण विषय बोलतो त्यात एक सौंदर्यशास्त्र पण आहे आणि त्याचबरोबरीनं अध्यात्म पण आहे. पण नेहमी असं होतं की एखाद्या माणूस ज्याला अध्यात्मामध्ये रस आहे किंवा आपण म्हणतो जास्त भक्ती मार्गाकडे आहे त्याला असं म्हणतो की सांसारिक ह्याच्यातनं रस कमी होतो. पण इथे आपण म्हणतोय सौंदर्यशास्त्र हे त्या दृष्टीने सांसारिक लौकिक अर्थाचं आणि जे अध्यात्मशास्त्र आहे ते पारलौकिक शास्त्राचा. पण त्याचा तुम्ही दोन्ही कसा हे साधलेला आहे समतोल, ते कसं काय होत? जनाबाई वाचली तर असं लक्षात येतं की ही जेवढी विठ्ठलामध्ये एकरूप झाली होती तेवढी ती एकटी पण होती. स्त्री होती, स्त्री म्हणून तिला यातना पण सहन कराव्या लागल्या. त्यात ती दासी होती आणि हे दास्य, स्त्रीत्व आणि एक स्त्री म्हणून सोसाव्या लागलेल्या गोष्टी या सगळ्या करत असताना अंतरंगातून ती विठ्ठलमय होत असताना लांब सडक केस होते, जणी सुंदर दिसायची आणि तिचं सौंदर्य जोपासताना ती म्हणते की जणी उकली ते वेणी तुळशीचे बनी, माझे जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. आणि तो विठोबा तिच्या छान केसांमध्ये लोणी चोळून देतो डोक्याला आणि मग मातीने तिला न्हाऊ घालतो, तिची केसाची वेणी उलगडून देतो, तिला विंचरून देतो. हे सगळं सुद्धा अध्यात्मातलं सौंदर्य जनीला जर अनुभवता येत असेल तर आपल्याला का अनुभवता येऊ नये? धन्यवाद. छान उत्तर आपलं. श्रेयाताईंनी एक प्रश्न विचारलाय की तुम्ही उत्तम गाता, उत्तम कविता लिहिता, संगीताची उत्तम जाण आहे, संगीत क्षेत्रात काही करावं असा काही विचार आहे का? मला गाता येत नसते, मला स्वर अजून पण ओळखता येत नाही. पण गाता येत कसं नाही, आलंच पाहिजे या जिद्दीनं मी तासन तास गात असे. आणि मला आठवतं की मी कॉलेजमध्ये होतो, B.Pharm फायनल इयरला होतो आणि आम्ही आरोही म्हणून एक गाण्याची कॉम्पिटिशन असते नागपूरला, VRCची अत्यंत रेप्युटेड अशी कॉम्पिटिशन असते. तिथं ठरवलं की नाही आपण भाग घ्यायचा आणि मग गाणं कुठलं म्हणायचं तर ड्युएट मध्ये जाऊ. आणि अच्छा जी मैं हारी जरा मान जाओ ना हे लता मंगेशकर रफीचं आम्ही गाणं निवडलं आणि खूप दिग्गज लोक होते गाताना. पण म्हटलं नंबर तयार आपलाच आला पाहिजे. आणि मला आठवतं आम्ही त्या गाण्याची 4 दिवसांमध्ये जवळजवळ 450-500 वेळेला प्रॅक्टिस केली आणि गेल्यानंतर ते असं काही गाणं झालं की आमचा पहिला नंबर आला होता. म्हणजे जे येत नाही ते घासतच राहायचं पण आलंच पाहिजे. त्यांचा अजून एक प्रश्न आहे की तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकलात, मग छंदबद्ध कवितांचं तंत्र तुम्ही कुठे शिकलात? मी तांत्रिक पद्धतीनं लिहतच नाही. मला छंद बिंद त्यांची नावं बिव असं जर तुम्ही काही सांगितलं
एक शार्दूल विक्रीडित ऐकलेलं आहे, कारण मंगलाष्टिक खूपदा लिहिली, म्हणून त्याच्या पलीकडे मला छंद, त्यांची नावं, त्यांची बंध असं काही माहिती नाही, मी त्याच्याकडे लक्ष पण देत नाही. एखादा विचार आल्यानंतर तो लयीत बांधलेला आणि गाता गाता म्हणता आला पाहिजे, एवढंच माझं लक्ष असतं. आणि म्हणून मग ती तालबद्ध कविता कदाचित तयार होत असावी. मीनाक्षी देसाई, आपण रेज हँड केला, तुमचा काही प्रश्न कौशिक, मी असेल तर तेच कृपया म्हणणार type होते, काही जण हात रेज हँड करता आहेत. कोणाचा प्रश्न असेल तर कृपया ते टाईप करा. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. अनिल मेहता सर मगाशी काहीतरी विचारत होते. अनिल सर, तुम्हाला इथे- विचारायचंय का काही? अनिल सर, तुम्ही अनम्यूट करून विचारू शकाल. पण इथे काही चॅट मध्ये गोष्टी आल्या, त्या वाचून घेऊयात. मृणालिनी ताईंचे अभिनंदन. आपली पार्लर्स कुठे आहेत ह्याची प्रश्न पृच्छा झाली आहे, ते आपण उत्तर देऊ त्यांना. तुमचे काही विचार, जेव्हा जेव्हा तुमचे विचार येत होते तेव्हा बऱ्याच टाळ्या आणि बदाम आणि खूप सुंदर असं लिहिलेलं आहे. आपल्या आई ग्रेट आहेत. तुमच्या मातोश्रींना नमस्कार. एक मला सेशन म्हणजे प्रश्न याच्यावर आलाय की व्हॉट्सअपवरती, की तुम्ही कायम सौंदर्य विषयक सल्ले देता, त्यामुळे साहजिकच कुठेही गेलात तरी सुंदर तरुणींचा तुम्हाला गराडा पडलेला असणार. याचा जास्त त्रास तुम्हाला होतो की वहिनींना? मी आजपर्यंतच्या माझ्या जीवनामधला एक अनुभव आहे की हजारो लाखो ब्युटिशियन्स मध्ये मी काम करत असताना गेल्या 27 वर्षांमध्ये ब्युटिशियन्स बरोबर काय केलं, तर एक शिक्षक, एक गुरु म्हणून जेव्हा उभा राहिलो, आजपर्यंतचा माझा इतिहास आहे की प्रत्येक येणारी माझी विद्यार्थिनी ही विद्यार्थिनी म्हणूनच माझ्या संपर्कात येते आणि जाताना आवर्जून मला नमस्कार करून जाते. नमस्काराचं महत्व एवढ्यासाठी की हे गुरु शिष्याचं नातं आणि त्यातलं पावित्र्य, मला असं वाटतं की हजारो ब्युटिशियन्स आज महाराष्ट्रातलं सुद्धा आहेत की मला नेहमी असं वाटतं की राहुल, अरे काय कमावलं जीवनामध्ये? म्हटलं, मी ज्या दिवशी जाईल त्या दिवशी या लाखो लोकांच्या डोळ्यात एक थेंब असेल की अरे यार. आणि मला असं नेहमी वाटतं की असं जर कोणी म्हटलं की बरं झालं गेला, तर सगळं आयुष्य हरवून बसलो. आणि मी काय कमावलंय, तर हजारो लाखो असे माझे लोक आहेत जे माझ्यावर मनापासनं प्रेम करतात. माझे लोक आहेत. खरंच आपण याच सुंदर नोटवरती आपण आता इथे थांबूया, कारण आपला वेळ संपत आला. आपल्याला सगळ्यांना बोलायला तर खूप आवडेल, प्रश्न विचारायला खूप आवडेल. ठीक आहे ना मीनाताई? आणि अजून मीनाक्षी देसाईंचा हात वर आहे. जयेश वरेकर, 1 मिनिट थांबून त्यांना विचारून घेऊयात का? त्यांना काही बोलायचं असेल. तुम्ही म्यूट वर आहात, तुमचं म्यूट वरून माईक वर या आणि जर प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर तुम्ही हात वर का केलाय ते आम्हाला कसं कळेल ते सांगा. फक्त एक चुकून झाला असेल असं वाटतं. अजून नाही येत काही प्रश्न कौशिक? नाही आता बघून घ्या. नाही. ओके. राहुलजी, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात. अध्यात्म, सौंदर्यशास्त्र, भाषा प्रेम, कविता प्रेम, एकाग्रता, सकारात्मकता, आनंदी जीवन, दैवतांमधलं एकरूपत्व, जीवनाचं ध्येय, असे बरेच वेगवेगळे विषय आपण पटापट स्पर्शून घेतलो आपण. तुम्ही त्याबद्दल सांगितलं, त्यामुळे आम्हाला तुमच्याशी पुन्हा या प्रत्येक विषयावर सखोल बोलायला नक्की आवडेल. आपण तसं प्लॅनिंग नक्की करूया. पण आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सुचिताताई, मीनाताई यांनी प्रश्न विचारले. आपले बाकीचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी पण आज खूप मोठ्या संख्येने सगळे उपस्थित राहिले आहेत. इथे असतील किंवा जे फेसबुक लाईव्ह पाहत असतील त्या सगळ्यांचे आभार. आणि आजचा आपण कार्यक्रम इथे थांबूया. पुढच्या आपल्या लेखक आपल्या घरीमध्ये पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद.